नमस्कार मित्रांनो, सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये SIR याबद्दल माहिती घेणार आहोत. तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, म्हणजेच मतदान कार्ड, मतदान यादी जी आहे त्या यादीबद्दल जे ते सर्वे जो आहे तो चालू झालेला आहे आणि त्याबद्दल मॅपिंग सुद्धा हे करण्यात येत आहे. तर SIR म्हणजे काय आहे, तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, जे 2002 साली ज्या याबद्दल जे आहे ते SIR जे की मतदान यादीबद्दल केलं गेलेलं होतं आणि तशाच प्रकारचं जे आहे ते सर्वे जो आहे तो आता 2026 मध्ये जे आहे ते चालू झालेलं आहे. तर ज्या ज्या व्यक्तींच्या ज्या मतदान यादीमध्ये नाव 2002 मध्ये होतं, त्यांची नावं आहेत किंवा नाहीत, याबद्दल जी आहे ती पडताळणी होत आहे. तर आता याबद्दल आपल्याला कसल्याही प्रकारचं घाबरायचं कारण नाही. आपल्याला फक्त काही कागदपत्रे जी आहेत ती आपल्याला इथे आपल्याकडे असायला पाहिजेत. म्हणजेच तुमचं नाव जे आहे ते 2002च्या मतदान यादीमध्ये असायला हवं. आता समजा तुमचं त्यावेळी 18 वर्ष हे वय झालेलं नाही, म्हणजे तुमचं मतदान कार्ड तुमचं तयार झालेलं नव्हतं, तर तरी तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या आईचं किंवा वडिलाचं जे मतदान कार्ड यादीमध्ये जे नाव होतं 2002 साली, ते नाव तुम्हाला इथे काढायचं आहे. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते मोबाईलमध्ये जावं लागेल. मोबाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईलवर प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर गेल्यावर तिथे ECI नेट या जे ॲप्लिकेशन आहे, ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे इलेक्शन कमिशनचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, यामध्ये तुम्हाला तुमचं जे मतदान कार्ड आहे ते मतदान कार्डचं इथे तुम्हाला डिटेल काढायची आहे. तर अशा प्रकारची डिटेल तुम्हाला इथे तुमचं जे नंबर आहे, इपिक नंबर जे असतं ते इपिक नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि इपिक नंबर टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची माहिती जी आहे ती दिसून येणार आहे. आता ही माहिती दिसल्यानंतर तुम्ही ते याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा याला तुम्ही शेअर करून तुमच्या व्हॉट्सअपवर इथे सेव्ह करू शकता किंवा तुम्हाला इथे पाठवू शकता. तर अशा प्रकारे यानंतर आता पुढची स्टेप काय असणार आहे, तर तुम्हाला पुढची स्टेप आहे, एक लिंक आहे वेबसाईटची. ती वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे आणि लिंक जे आहे ती ओपन करायची आहे. आता लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारची एक वेबसाईट तुम्हाला दिसून येईल. आता इलेक्शन कमिशनचं हे वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जे आहे तुम्हाला यायचं आहे आणि वरी तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं, तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदान जे क्षेत्र आहे, मतदारसंघ जो आहे, त्या मतदारसंघाची तुम्हाला यादी मिळणार आहे. ती यादी जी आहे ती तुम्हाला इथे PDF फाईल, प्रत्येक क्षेत्राची तुम्हाला इथे PDF फाईल, असं प्रत्येक गावाची जी आहे ती तुम्हाला इथे PDF जी आहे तुम्हाला मिळणार आहे. तर ती PDF तुम्हाला इथे ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला या लिस्टमध्ये, या यादीमध्ये तुम्हाला तुमचं किंवा तुमच्या आईवडिलाचं किंवा तुमच्या आजी आजोबाचं जे आहे तुम्हाला इथे नाव जे आहे ते शोधायचं आहे. आता याचा जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो तुम्हाला. तर 2002 काळी तुम्ही किंवा तुमच्या आई-वडिलांनी कोणत्या मतदान केंद्रावर मतदान केलं होतं, जर हे तुम्हाला माहीत असेल, तर तुम्हाला ही जी आहे ती प्रक्रिया सोपी जाणार आहे. ते मतदान केंद्राची जी फाईल आहे तेवढीच उघडायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे पडताळणी म्हणजे तुमचं जे आहे नाव पाहायचं आहे. आता नाव पाहिल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, यामध्ये पार्ट नंबर असेल, सिरियल नंबर असेल आणि तुमचं जे मतदारसंघ आहे त्याचं कोड असेल. तर हे जे आहे ते तुम्हाला इथे एक नोट डाऊन करायचं असेल, लिहून ठेवायचं आहे किंवा याची झेरॉक्स काढून किंवा याची जी फाईलची प्रिंट काढून तुम्हाला ठेवायची आहे. आणि ही प्रिंट ठेवून काढल्यानंतर ज्यावेळेस BLO तुमच्याकडे मॅपिंगसाठी येतील, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व जी कागदपत्रे त्यांना दाखवायची आहेत. पुढचं काम हे स्वतः BLO करणार आहेत. समजा BLO तुमच्याकडे नाही येत असतील, तर कुठे तुमच्या गावामध्ये, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा आपल्या शहरामध्ये एखाद्या ठिकाणी एखाद्या समाजसेवकाकडून किंवा एखाद्या तुमच्या नगरसेवकाकडून किंवा सरपंच साहेबाकडून जर त्यांची मीटिंग वगैरे किंवा बैठक व्यवस्था जर करून देण्यात आली असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे जाऊन जी आपली कागदपत्रे जी आहेत ती द्यायची आहे. आता समजा तुमचं 2002च्या सालीमध्ये तुमचं नाव नाही किंवा तुमच्या आईवडिलाचं नाव नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर यासाठी एक वेगळी प्रक्रिया आहे, वेगळी पद्धत आहे. याबद्दल आपण माहिती जी आहे ती पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.